हॅलो. प्रचंड ऊन आहे बाहेर आणि ह्या तळतळत्या उन्हातून मी ऑफिसवरून आत्ता आले आहे. का तर प्राचीचा बड्डे आहे आज आणि तिच्यासाठी आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे. सगळेच ऑफिसला गेलेत आणि येता येता भाग्यश्री तिच्यासाठी केक आणि बाकी डेकोरेशनचं सामान घेऊन येईल. बाकी ती आल्यानंतर आम्ही डेकोरेशन सुरू करू. प्राची, आय एम सॉरी, तुला सरप्राईज द्यायचं होतं पण माझा तर बघ तू, हा पिंपल आलाय मला इथे जोरासा पिंपल मोठासा. ही प्राचीचा बर्थडे आहे आज, तिला सरप्राईज देणार होतो आम्ही पण ते प्लॅन पूर्ण फ्लॉप झालाय. बाय द वे सरप्राईज काय असतं की आमच्या रूम मध्ये मुली प्रेझेंट आहेत. हा हो प्रेझेंट आहे, त्यातली एक नाहीच आहे, ती गेली आज. झालं हेच मोठं सरप्राईज असतं की आम्ही इथं राहतो आणि आम्ही कोणाच्या तरी बर्थडेला एकत्र असतो. काय मागायला मग बर्थडे गर्लकडे स्टेप मागतीये? काय काय म्हणजे काय अर्थ आहे का ह्याला? भाग्यश्रीला बर्थडेचे सगळं सामान आणायला सांगितलं होतं आणि तिने एकही व्यवस्थित सामान आणलेलं नाही, फक्त हॅपी बर्थडेचं लावून घ्याल आणि तेही लावायला तिने टेप आणलेला नाही आणि प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालाय कारण बर्थडे गर्ल डायरेक्ट घरात आली, मी मस्त झोपून होते, मला कशी झोप लागली मला समजलंच नाही आणि ती जेव्हा आली तेव्हा मला समजलं. आता आम्ही तिच्या समोरच तिच्या बर्थडेचं सेलिब्रेशनचं डेकोरेशन करतोय. मग आम्ही कसं करतोय, ये सिस्टम इंडिया का बाहर नहीं जाना चाहिए, टेक्नोलॉजी. वाव मस्त. आता कोण आलं? बिर्याणीवाला आलेला आहे कारण आमचा गॅस संपलाय. हा क्वांटिटी बघ ना ते. एवढे खाणार आहेस का तू? देख रहे हो मेकअप, देख रहे हो ये स्किल्स. याच्याहून मोठं ताट नाही का आपल्याकडे? हा एवढंच आहे. गॅस संपलाय आमचा, त्याच्यामुळे आमच्यावर ही अवस्था आली आहे. भांडे पण संपले आमचे. भांडे पण संपले. वाव, दिसायला तर खूप टेम्पटिंग आहे. ह्यांचं फ्री मध्ये ह्यांचं बाहेर पडले ना, फोडली असते एक पण दाणा नाही. आता आम्ही डायरेक्ट राक्षसासारखं हे खाणार आहे, एकदम राक्षस बनणार आहे आम्ही. तिघांसाठी गॅस आहे. संपतो ना तेव्हाच आम्ही भुक्कड बनतो, हा. अदरवाईज आम्ही खिचडीवरती पण जगतो, नाहीतर आम्ही आंब्यांवर दिवस काढतो. हो. आंब्यांवर दिवस काढायची वेळ परत आली आहे. हा आमचा भाऊ आलाय, आमची ऑर्डर घेऊन पार्सल घेऊन आलाय आमचा भाऊ. डिलिव्हरी चार्जेस 20 रुपये प्लॅटफॉर्म फ्री दार. काय 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 परत बोल. अरे 17 लाखाचा पॅकेज आहे तुला, नालाय का? आणि तू म्हणते प्लॅटफॉर्म फी दे मला 20 रुपये. लाज वाटायला हवी तुला. ये डिस्क्लोज नहीं करना था, सबको पता चल जाएगा. हा युट्यूब वर बघ ना बो कसा बनवतात. काय यार भाग्यश्री, काय हे बनवलंय? आमचे वेदू तरी चांगलं बनवते माहितीये का? हे तुला बोलू तसं हे लावलंय चांगलं हिने. हॅपी बर्थडे. या श्रुतिका, तुम्हाला टेप नाही व्यवस्थित कापून देते, कापून दे जरा लांब. तर हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय द वे भाग्यश्रीने नवीन बिझनेस सुरू केला आहे. काय आधी सांगायचं ना, भाग्यश्रीला घेऊन गेलं असतं का? स्किल्स का फायदा होता. चलो, I am adding some Here. This is mandatory. This is mandatory. कलेश होणार यामध्ये खूप आहे. काय सोडायचं? नाही ना, फाटलेले तर दाखव ना. अबे ये try कर. लाईट बंद करू का? छान दिसेल. बंद कर ना. दोन्ही पण बंद कर. ते फुलांना दिसत ए वरती दिसतंय ते. अरे त्याची डिझाईन तसंच आहे. असू दे असू दे. ते मला ते इथं फक्त रिफ्लेक्ट होतं दिसायला, ती पृथ्वी आहे. ए तुम्ही फोटो काढायचे. थांब थांब थांब. हे
ठेवू का इथं? ठेव मी उचलते 2 मिनिटं. प्राजू तू इकडे बघ. मी तसंच कॅन्डल पेटवून ना ते फेसवर अरे ती लाईट गेली. अरे काय कुठे लक्ष आहे तुमचं? मी बंद केली होती आता बघण्यासाठी म्हणजे काहीतरी घे ना. मी काय असा खाऊ का चम्मच तरी घे. हे त्याला होता बघ श्रुतिका, त्या बॉक्सला साईडला बघ तिथं. थँक्यू. यू आर बॅड लक. अँड वी आर मिसिंग यू अवनी. यू आर बॅड लक. यू आर बॅड लक. आणि खूप रेअर अशी कंडिशन आहे आमच्या रूम मध्ये की माझं 10ला आहे, भाग्यश्रीचं 17ला आहे. अवनीचा 20ला आहे. जून. जून. म्हणून हे तसंच ठेवणार आहे आता 17 पर्यंत. इस पे सबका चल जाएगा. हो पुढच्या वर्षी तर असणारच आहे गौरी. खरंच दिस इज द लास्ट टाइम. अवनीचं काय फिक्स आहे की अवनीचं लास्ट टाइम आहे. काय थांबायचं होतं तिला इथं. पावलाला गेली ना कालचं प्लॅनिंग होतं ब्रो. Happy birthday to you. Happy birthday to you. Disco light. इसको आखिर तक नहीं जाना है, ऊपर में ही खत्म होना है. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मी का बनवते? Let me do something. तर अशा प्रकारे आम्ही प्राचीचा बर्थडे सेलिब्रेट केला. खरं तर तिला सरप्राईज नाही देता आलं, खूप प्लॅन केला होता पण मी झोपले होते आणि ती अचानक रूम मध्ये आली, त्याच्यामुळे तो प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला. पण तरी सुद्धा आम्ही तिला हॅप्पी करण्याचा ट्राय केलाय. प्राची तुला कसं वाटतं? खूप छान. शब्दात नाही सांगू शकत पण खूप छान वाटलं. खरं सांगते प्राची खूप टॅलेंटेड मुलगी आहे. तुम्हाला जर का डेकोरेशन मधले जे सगळे टेरिस दिसत असतील, ही फुलं फ्लॉवर्स दिसत असतील, क्रोशनचे फ्लॉवर्स आणि ही पावली सुद्धा प्राचीने बनवले. ती खूप सुंदर क्रोशेटच्या वस्तूच बनवते. तुम्हाला जर का तुमच्या लव्हर्ससाठी जर का गिफ्ट द्यायचे असतील तर मी तिचं इंस्टाग्रामचं पेज नक्की इथे टॅग करते, तुम्ही नक्की विजिट करा आणि तिच्याकडून सुंदर सुंदर गोष्टी बनवून घ्या आणि तुमच्या लव्हर्सला हॅप्पी करण्याचा प्रयत्न करा. Also, I really appreciate my roommate Bhagyashree. Today her last working day at TCS and she is placed at Accenture. So आम्ही अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत असतो. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे यातून की आनंदी राहण्यासाठी पैसाच हवा असं नाहीये. तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा त्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंदी राहू शकता. तुमचा जो दिवस आहे तो तुम्ही तुमच्यासाठी जगा. टेन्शन तुमचं जे आहे ते उद्याला सोडून द्या, पण तुमचा वाढदिवस असो किंवा तुमचा आनंदाचा दिवस असो तो तुम्ही आजचा दिवस जो आहे तो जगून घ्या. अशा प्रकारे आम्ही तिला हॅप्पी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी कशा वाटल्या त्या आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. बाय बाय. थँक्यू.